नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा YK डिजिटल मराठीमध्ये। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचे नवीन नोंदणीचे फॉर्म हे आता बंद करण्यात आलेले आहेत। नवीन कोणतेच फॉर्म आता अप्रूव्ह किंवा सबमिट करता येणार नाहीयेत। ॲप थ्रू हा इशू क्रिएट झालेला आहे। त्यासोबत जी त्यांनी नवीन पोर्टल लॉन्च केलं होतं त्याला देखील सेम इशू येतोय। आपण बघूया व्हिडिओमध्ये की नक्की काय प्रकार आहे। नवीन नियमावली आलेली आहे। नवीन नियमावली काय आहे, फॉर्म का बंद झाले, फॉर्म कुठल्या पोर्टलवरती बंद झालेत, परत चालू होणार आहेत का नाही होणार, हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, कसलाही विलंब न करता डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया। तर चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा, शेजारी जे बेल आयकॉन आहे त्याला नक्की प्रेस करा, जेणेकरून नवीन जे येणारे व्हिडिओचे अपडेट आहेत तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचले जातील। तर मित्रांनो, खूप दिवस झाले ॲप्लिकेशन लॉग इनला सुद्धा इश्यू क्रिएट होत होता। ॲप्लिकेशन लॉग इन होत नव्हतं। ॲप्लिकेशनवरती OTP आपण मागवला तर OTP येत नव्हता। आणि आता ॲप्लिकेशन लॉग इन जर झालं तर तिथे आपल्याला पहिलाच सेक्शनमध्ये खाली रेड कलरच्या आयकॉनमध्ये नो न्यू फॉर्म ॲक्सेप्टेड असं लिहून येत आहे। ज्यांनी पहिले फॉर्म भरलेत त्यांना काही टेन्शन नाही आहे, पण ज्यांनी फॉर्म भरले नाही आहेत अजूनही आणि त्यांना फॉर्म भरायचे तर ते आता ऑनलाईन फॉर्म भरू शकत नाही ॲप्लिकेशन थ्रू। तर त्यांनी नक्की काय आणलं आहे अपडेट हे आपण बघूया। जेव्हा आपण ॲप्लिकेशन लॉग इन करतो नारी शक्ती दूत या ॲपमध्ये, तर त्यांनी वरती एक मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अशा एका बॉक्समध्ये थोडीशी इन्फॉर्मेशन दिली आहे आणि ते आपल्या होम स्क्रीनला दाखवलेलं आहे। तर याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे चेंजेस किंवा कोणती जी न्यू अपडेट आहे ती त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेली आहे। त्यांनी एक नवीन वेबसाईट लॉन्च केलेली आहे असं ते म्हणत आहेत, पण त्या वेबसाईटमध्ये सुद्धा खूप सारे एरर्स आणि ग्लिचेस येत आहे। हे मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे दाखवणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। ॲपमध्ये आता फक्त तुम्ही स्टेटस चेक करण्यासाठी तुम्ही ॲपचा यूज करा, बाकी कुठल्याही कारणासाठी तुम्ही ॲपचा यूज करू शकत नाही। काय आहे अपडेट हे तुम्हाला मी वाचून दाखवतो। 1 ऑक्टोबर 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांचा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी https://ladkibaheen.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात येत आहे। ज्या लाभार्थ्यांनी नारी शक्ती दूत ॲपवर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टलवर अर्ज भरायची गरज नाही। ज्या पात्र इच्छुक लाभार्थ्यांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्या लाभार्थ्यांनी या संकेतस्थळावरती जाऊन आपले अर्ज भरावेत। पोर्टल लिंक तर मित्रांनो, https://ladkibaheen.maharashtra.gov.in ही वेबसाईट त्यांनी लॉन्च केलेली आहे। त्या वेबसाईटवरती जाऊन आपण नवीन ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। पण या वेबसाईटवरती देखील खूप सारे एरर्स येत आहेत, ग्लिचेस येत आहेत। आपण फॉर्म कंप्लीट करू शकत नाही आहे। API एरर, ॲप एरर, ट्राय आफ्टर सम टाईम किंवा OTPचा इश्यू येतो आहे, OTP जात नाही आहे। OTP तिथं सबमिट केल्यासारखं दाखवतो आहे पण तो सबमिट होत नाही आहे, रजिस्ट्रेशन होत नाही आहेत किंवा जो तुमचा आधार कार्डचा नंबर आहे तो मिसमॅच दाखवत आहे। हे बघू शकता तुम्ही 400 बॅड रिक्वेस्ट हा एक एरर येत आहे। कॅप्चा एक्सपायर झाला असा एरर येत आहे। तर मित्रांनो, नवीन वेबसाईटला देखील खूप सारे एरर्स येत आहेत। जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही मॉर्निंगला लवकर उठून वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरू शकता किंवा लेट नाईट तुम्ही फॉर्म भरू शकता। मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय।